यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि चेंडू मात्र जातोय एक टप्पा सीमा रेषे बाहेर. या 4 धावेने मात्र या ठिकाणी या 4 धावेने मात्र या ठिकाणी संघाचं खातं उघडलं जातंय. पहिला चौकार खेचला जातोय. आई आंबा क्या गेंदबाजी करते हैं रागिव यहाँ पर, अच्छी गेंदबाजी करते हुए कुछ समझ नहीं दिया गेंद यहाँ पर, और बाकी का काम किया रंजीत सलगर ने यहाँ पर। अच्छा शॉट यहां पर खेलते हुए 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहां पर। अगली गेंद के लिए रंजीत मोरे तैयार यहां पर। लंबा शॉट यहां पर कवर की दिशा में, गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बढ़िया शॉट यहां पर खेलते हुए रंजीत मोरे। पहली ओवर है राघव मालदार की यहां पर। या ठिकाणी वैष्णवी ज्वेलरचे ओनर माननीय प्रमोद पाटील दादा उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करतो स्टेजवर स्थान बनवायचं सरांना, प्लीज विनंती आहे आपण स्टेजवर उपस्थित राहून सर्वच खेळाडूंचा आनंद द्विगुणित करायचा आहे। अरे बाप रे, ये क्या करना चाहते थे और क्या हुआ यहाँ पर, खुद कैच लेना चाहते और यहाँ पर पहली सफलता राघव मालदार को। बहुत अच्छी गेंदबाजी, उनके ही फॉलो थ्रो में ये कैच लिया और यहाँ पर ये फुल टॉस गेंद पर अपनी विकेट गंवानी पड़ी यहाँ पर रंजीत मोरे को। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे टीम के लिए, लेकिन ना खुश अपने बल्लेबाजी पर। सर्वच या ठिकाणी क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमी यांचं वडगाव प्रीमियर लीग 2024-25 मध्ये सहर्ष स्वागत। और यहां पर खुद सर आए गेंदबाजी के लिए, गेंद ऊपर है, हवा में है और ये कैच नहीं है, मैच छोड़ दिया यहां पर। बहुत अच्छी विकेट लेना चाहते थे यहां पर कुडाकर सर, लेकिन यहां पर मौका गवा दिया। अच्छी गेंदबाजी की थी, अपनी पहली गेंद पर विकेट चटकाना चाहते थे, लेकिन खिलाड़ियों ने साथ नहीं दिया। यहां पर शाहरुख
क्या गेंदबाजी है यहां पर, क्या करते थे ये। क्या कर रहे हैं यहां पर, कुछ समझ नहीं आ रहा है। शाहरुख सीधी फुलटास गेंद थी, लेकिन ये इसको यहां पर अपनी पैडल स्वीप करते हुए अपनी ही गिल्लियां खुद उड़ा ली यहां पर। अभी तक थोड़ी सी धूप निकली है। सरफराज वटारचे एक दोन खेळाडू आलेले आहेत, संदीप आणि अनिल दादा यांचंही मी मनापासून स्वागत करतो, धन्यवाद। हा आणि हा बघा, पहा किती सुंदर चेंडू टाकलेला आहे सर यांनी। डॉक्टर सूरज जी गेंदबाजी कर रहे हैं यहां पर। डॉक्टर सूरज जी ये बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। क्या गेंदबाजी है, क्या गेंदबाजी कर रहे हैं। मुझे नहीं लग रहा है सर इतने एज पे इतनी अच्छी गेंदबाजी करते हैं, वाह। जरा कुडाळकर सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व प्रेक्षक। खूप सुंदर गोलंदाजी। अरे बाप रे, क्या गेंदबाजी यहां पर, कुछ समझ नहीं दे रहे यहां पर। आज तो सर ने कमाल ही कर दिया है, पूरे हावी हो चुके हैं गेंदबाजी के। अगली गेंद, ये शॉट लिया लेकिन सिर्फ हाथों में लिया है, और यहां पर अरे बाप रे, ये हादसा हो सकता था, ये एक्सीडेंट हो सकता था, लेकिन ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के बाद स्कोर बोर्ड पहुंचा है 2 विकेट के नुकसान पर 14 रन। आगे का हाल सुनाएंगे मेरे दोस्त सचिन जी, कोल्हापुर से आए हुए हैं, धन्यवाद। षटकाची समाप्ती मात्र झालेली आहे। तर रागीब मालदार पुढचा गोलंदाज आहे, पॅव्हलिन यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना करतोय तो शिवरुद्र पवार। नॉट साईडला तो शकील पाटवेगार। तर 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 14। यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका, कार्पेट पद्धतीचा हा फटका। यावेळेस मात्र कीपरकडे फेकी केली जाते, या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते। एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होती ती 15। यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू नीटसा खेळता येत नाही,
यावेळेस मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, थोडा स्लोवर पद्धतीचा हा चेंडू मात्र यावेळेस मधल्या यष्टीवरून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये यावेळेस एक निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. यावेळेस मात्र नो बॉल, ट्रॅक सोडून जो बाहेर बॉल टाकला होता त्यामुळे या ठिकाणी नो बॉल दिला जातोय आणि यावेळेस मात्र फ्री हिट. या फ्री हिटचा कसा फायदा घेतला जातोय ते बघायचंय. यावेळेस मात्र जोरदार फटका, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत मात्र या फटक्यावर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 18. यावेळेस मात्र बॅटची टॉपेज, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल. कुडाळकर सर या ठिकाणी अतिशय सुरेख असं झेल टिपताना आणि यावेळेस मात्र धक्का बसतोय. तर पुन्हा एकदा या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय तो आसिफ मोमीन रायडर्सच्या संघाला. 3 बाद 18 अशी धावसंख्या झाली आहे. अखेरचा चेंडू बाकी या षटकातील. यावेळेस मात्र कडकडीत फटका, थेट सीमारेषे बाहेर. कव्हर्स मध्ये मारलेला हा जोरकस फटका यावेळेस मात्र सीमारेषा भेदून जातोय. 7 धाव्यांसाठी या 7 धाव्यांना मात्र धावसंख्येत झपाट्याने वाढवते पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. तर तिसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 3 षटकानंतर 3 बाद 24 अशी धावसंख्या आहे ती आसिफ मोमीन रायडर या संघाची. और धूप निकलते ही जादू ने अपना जलवा दिखा दिया है. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर शेलबाद, सुरेखाची गोलंदाजी या ठिकाणी कुडाळकर सर यांच्या मार्फत. तर दर्शन सलगर या ठिकाणी सीमा रेषेजवळ अतिशय सुरेखाल झेल टिपताना आणि या झेलाने मात्र चौथा धक्का बसतोय.
नाल गट्टे एक हार्ड हिटर म्हणावं लागेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी फलंदाजीस येतोय. या पहिल्या चेंडूवर मात्र कुडाळकर सरांनी या ठिकाणी एक बळी मिळवला होता आणि चौथा धक्का दिला होता तो आसिफ मोमीन रायडर्स या संघाला. यावेळेस मात्र जोरकस फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका या दुसऱ्या चेंडूवरही झेल बाद. या ठिकाणी प्रवीण सलगार झेल टिपताना आणि लागोपाठ 2 धक्के मात्र या ठिकाणी बसतायत आणि या ठिकाणी 5वा धक्का बसतोय. आई आंबा ठिकाणी खुडाळकर सर यांना हॅट्रिकचा चान्स मात्र आहे. सलग दुसरा चान्स आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदाही त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती आणि दुसरी संधी मात्र या ठिकाणी त्यांना आली आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 झेल या ठिकाणी टिपले जातात. तर या ठिकाणी पुढचा फलंदाज येतोय तो सूरज पाटील. तर 5 बाद 24 अशी धाव संख्या आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडालेला झेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला नीटच कळत नाही. झेल टिपण्यात येत नाही. या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. अतिशय चांगला चेंडू होता पण त्या चेंडूवर मात्र या ठिकाणी झेलमध्ये रूपांतर करता येत नाही आणि यावेळेस मात्र 2 धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर षटक चालू आहे ते 4थं. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका एक टप्पा सीमा रेषे बाहेर. 4 धावेंसाठी या 4 धावेने मात्र धावसंख्येत झपाट्याने वाढवते. धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. 5 बाद 30 अशी धावसंख्या ती आसिफ मोमीन रायडर्स या संघाची. तर पुन्हा एकदा चेंडू परततोय ग्राउंड मध्ये. थोडस फील्ड मध्ये बदलाव केला जातोय. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये टाकलेला हा चेंडू एक टप्पा मात्र कव्हर्स मध्ये जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार दिला जातोय या ठिकाणी आणि एका धावेवर मात्र समाधान मानलं जात आहे. तर धावसंख्या वाढती पोहोचती 31 या धावसंख्येवर. अखेरचा चेंडू बाकी या षटकातील. यावेळेस मात्र लेगसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू एक धाव पूर्ण केले जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 32. 4 षटकानंतर 5 बाद 32 अशी धावसंख्या ती आसिफ मोमीन रायडर्स या संघाची. तर एक 2 मिनिटाचा मात्र या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय. तो झाल्यानंतर पुन्हा कोणी मैदानामध्ये यायचं नाही. 2च मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक राहील याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी.
बढ़िया गेंदबाजी करते हुए यहां पर कुडाकर 11, और यहां पर सूरज कुडाकर सर ने बहुत अच्छी गेंदबाजी की अपनी टीम के लिए। अभी भी बाकी है शुभम पवार, थोड़ी सी धूप निकली है, और हमारे जादू जिसका नाम है राकेश चनाड़े। सामना सुरू करायचा आहे, पंचांना विनंती। चलिए मैच शुरू करिए एसपी। चलिए अगली गेंद के लिए तैयार है यहां पर जादू। क्या कड़क शॉट है, देखते ही ये चौका मिल गया है। क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर जादू। और ये मैं पहले से बोल रहा था, ये जादू चल जाएगा, तेरा जादू चल गया। ये धूप जब निकलती है तो इनके बल्लेबाजी होती है। ये हमारे जादू है, जो मिनिकर मामा ने इनका नाम रखा था जादू। एक कमेंटेटर्स थे यहां पर 2 साल पहले, मिनिकर मामा, उसने इस राकेश जी का नाम रखा था जादू। और ये क्या किया, क्यों किया। और ये प्लेसमेंट अच्छी थी, लेकिन यहां पर रन्स होने बहुत जरूरी है, क्योंकि शुभम पवार जैसा एक बल्लेबाज और भी पीछे है। गेंदें रह चुकी है सिर्फ 21। उड़ा दिया है गेंद, और यहां पे परेश के हाथ में गेंद। यहां पर
अच्छी गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए, उतनी अच्छी बल्लेबाजी करते हुए राकेश चनाले, जादू। उड़ा दिया गेंद, अच्छा शॉट था, अच्छी प्लेसमेंट थी और ये अच्छा कैच यहां पर। और आ चुके हैं जिसकी सबको तलाश थी, जिस बल्लेबाज की यहां पर जरूरत थी, वो बल्लेबाज आता हुआ शुभम पवार, यानी कि उर्फ बारक्या। बारक्या बारक्या मराठी भाषेत त्याचं नाव आहे इंजान. प्रत्येक टीम मध्ये असं एक इंजान आहे की ते मॅच जिंकूनच देतं. असं एक इंजान आलेलं आहे. पाहूया काय होतंय. तो दुसरा माईक आलेला आहे का सचिनजी? हा जो प्लेअर आहे हा खूप इम्पॉर्टंट प्लेअर आहे. या दोघांनी जर धाव फलक जर मनात आणलं स्कोर जास्त करायचा, तर आता स्कोर किती झालाय? 41 धाव झाल्या. लगभग 80 धावापर्यंत ही टीम जाऊ शकते. पण रणजित सलगर सारखे गोलंदाज 2 ओव्हर बाकी आहेत. पाहूया काय होणार आहे. लढत मात्र आता सुरू झाली. चला अच्छा कट किया यहां पर, एक बॉल खेला है यहां पर शिवम पवार ने और ओवर की समाप्ति. अब आ चुके हैं गेंदबाजी के लिए रंजीत. सामने है धूप का जादू और नौसाई के लिए शिवम पवार. अब होगा खेल में आएगा मजा. जितने भी दर्शक दिल थाम कर बैठिए. ये लड़ाई है अब 2 बल्लेबाजों की और एक गेंदबाज की. देखेंगे इसमें कौन सा ये टर्निंग होता है, या गेंदबाज का या बल्लेबाज का. ये धूप धूप यावेळेस निकली है, लेकिन पृथ्वी ग्रो पीछे है. और ये क्या ट्राई किया है पृथ्वी ग्रो ने, कहां से कहां तक भागे. 2 रन आराम के साथ यहां पर पूरे कर लिए. क्या गेंदबाजी थी. उतनी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां पर राकेश चनाले, रंजीत सलगर, कैमरॉन ग्रीन, एक नाम. और उनका फिटनेस देखिए, कैसा खिलाड़ी है. वाह, देखते ही मजा आ जाता है यहां इस खिलाड़ी को. यह खिलाड़ी अच्छा कट कर दिया यहां पर. और रंजीत सलगर एक बहुत अच्छी गेंदबाजी. उतने ही पावरबाज बल्लेबाज है यहां पर शुभम पवार. देखेंगे कितना स्कोर खड़ा करते हैं उनके अगेंस्ट. और थोड़ा रंजीत जी नाराज जब हो जाते हैं, कोई फील्डिंग नहीं करता है, तो उनकी एक स्टाइल है. ये स्टाइल उनकी बहुत अच्छी है. आज तक वो स्टाइल बहुत अच्छी तरह से करते हैं रंजीत सलगर. फेमस स्टाइल है उनकी. उड़ा दिया गेंद और ये सीधा 4 रन. बढ़िया शॉट यहां पर. जब अच्छा खिलाड़ी सामने हो तो अच्छा गेंदबाज भी सामने होता चाहिए. और इतनी अच्छी बल्लेबाजी, उतनी अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं रंजीत यहां पर. और ये शॉट उड़ाने के प्रयास में था. 1 रन पूरा कर दिया. अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां पर शुभम पवार, उतनी अच्छी गेंदबाजी करते हुए रंजीत सलगर. लगभग स्कोर पहुंचा यहां पर 49 रन हो चुके हैं. सामने है धूप जादू. लगभग इस मैदान पर अब तक
35,000 यहां पर प्रेक्षक मौजूद है। धन्यवाद सभी का। और ये क्या गेंदबाजी है, देखिए भाई कितनी सूझबूझ के साथ गेंदबाजी कर रहे हैं यहां पर। गेंद जब निकलती है तो कीपर के दस्तानों में आंखों की पलक झपकते ही गेंद निकल के जा चुकी है। उड़ा दिया गेंद, गेंद उड़ा दिया, पृथ्वी गिरो पीछे। ये नहीं छोड़ेंगे कैच, ये है मैच। बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए यहां पर, उतनी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां पर शुभम पवार। देखेंगे अब 2 ओवर शेष है, सामने है शुभम पवार। चलिए आखिरी के कोई पल, कोई लम्हे जो इस 2 ओवर में मिलेंगे हम सबको। और सामने एक बेहतरीन बल्लेबाज है शुभम पवार, जो कभी भी मैच का रुख पलट सकते हैं। कौन सी भी सिचुएशन हो, यह बंदा काम कर देगा। चलिए अगली कमेंट्री सुनेंगे मेरे दोस्त सचिन जी। तर आसिफ मोमीन रायडर्स या संघाची धावसंख्या 6 षटकानंतर ती 7 बाद 49. स्टॉपेज, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक मोठा मासा या ठिकाणी गळाला लागतोय, तो शुभम पवार। या ठिकाणी बॅटची टॉपेज लागून मात्र चेंडू उडाला होता यष्टीरक्षकाच्या मागे, सुरेख असे झेल टिपला जातोय आणि या दरम्यान मात्र आई धक्का अंबाबाईच्या बसतोय नावानं. यावेळेस मात्र एक जोरदार अपील या ठिकाणी केले जाते आणि या वेळेस मात्र पंच हे अपील फेटाळून लावतायत। तर 7व्या षटकाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे। 49 अशी धावसंख्या ती आसिफ मोमीन रायडर्स या संघाची 8 बाद 49। आणि यावेळेस मात्र लॉंगाने लॉंगअपच्या मधोमध मारलेला हा फटका फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी 50 अशी धावसंख्या हो या ठिकाणी केली जाते। आसिफ मोमीन रायडर्स या संघाचे या ठिकाणी अर्धशतक फलकावर लागतंय। तर पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि एक निर्दोष चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय।
यावेळेस मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं, धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि थोडंसं मिसफिल्ड होतं. याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज घेतात. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या पोहोचते ती 51 या धावसंख्येवर. तर 7व्या षटकातील अखेरचा चेंडू बाकी. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटकाची समाप्ती होते. 7 षटकाच्या समाप्तीनंतर आसिफ मोमीन्स रायडर्स या संघाची धावसंख्या ती 8-51. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी श्रेयस या ठिकाणी आपल्या संघासाठी करतोय. 2 षटकामध्ये 11 धावा देऊन तब्बल 2 बळी त्याने या ठिकाणी मिळवलेत. या ठिकाणी टाकण्यासाठी रणजित सलगार आणि पॅव्हलियनच्या बाजूने गोलंदाजीची धुरा ज्याने सांभाळे अखेरचं षटक घेऊन आलाय तो रणजित सलगार. सामना करतोय तो शिवराज कदम. नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील माने. यावेळेस मात्र थर्ड स्लिपच्या दिशेने जाणारा हा चेंडू यावेळेस मात्र फील्ड केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. तर धावसंख्या होती ती 52. यावेळी मात्र बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू मात्र थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सांभाळतोय आणि यावेळेस 9वा धक्का बसतोय आसिफ मोमीन रायडर्स या संघाला. तर अखेरची विकेट मात्र या ठिकाणी आपणाला क्रीजवर दिसेल. 9 गडी बाद या ठिकाणी झालेले आहेत. डीजे तर पुढचा फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी तो संदीप. हे अखेरचं षटक टाकण्यासाठी आलाय तो रणजित सलगर आणि त्याचा सामना करतोय तो संदीप. रणजित सलगर याने आपल्या या दुसऱ्या षटकाच्या स्पेलमध्ये 9 धावा देऊन या ठिकाणी 2 बळी या ठिकाणी मिळवले आहेत आणि शेवटची विकेट या ठिकाणी क्रीजवर आपणाला दिसते. तर थोडस सामन्याला सुरुवात करायची कारण बॅड लाईटचं अपील नंतर केलं जाऊ शकतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तर अखेरच्या 3 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. स्कोर जैसे ते 9-52. यावेळेस मात्र एक जोरकस फटका सीमारेषे जवळ मात्र सुंदर झेल आणि यावेळेस मात्र धावसंख्या झाली आहे ती 8व्या षटकामध्ये 10-52. आसिफ मोमीन रायडर्स या संघाची धावसंख्या आहे ती 10-52. ऑल आउट 52 अशी धावसंख्या झाली ती आसिफ मोमीन रायडर्स या संघाची. 53 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलंय. आई आंबा
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला जे लाईव्ह कास्ट दाखवतात सरफराज आणि अगदास यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्र मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या खुर्चीवरून खाली सुद्धा येत नाहीत आणि त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आजच्या 8व्या दिवसापर्यंत बजावलेली आहे. उत्कृष्ट असं लाईव्ह कास्ट दाखवत असताना दोघांचंही जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे. स्कोर दाखवत असतात. स्वयं आणि सागर या दोघांचंही अभिनंदन करायचं. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. दिवसभर ते आपल्याला या क्रिक बससाठी दिवसभर आपल्याला त्या कॉम्प्युटरवरून हलत नाहीत मित्र आणि खरंच उत्कृष्ट अशी त्यांची ही लाईव्ह कास्ट. त्यांचंही मनापासून अभिनंदन. ज्यांनी दिवसभर डीजे वाजवतात आणि दिवसभर लोकांचं मनोरंजन करतात असे डीजे मालक यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आई अंबाबाईच्या नाव मोमिन रायडर्सच्या संघानं ऑल आउट 52 अशी धावसंख्या उभी केली. 53 धावांचं आव्हान दिलंय ते कुडाळकर 11 या संघाला. आणि या दरम्यान कुडाळकर 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. फॉलोइंग लिहिले बघा. हा वर लिहिले की फॉलोइंग. हा VPL वडगाव प्रीमियर लीग. हा लाईव्ह मॅच चालू आहे बघा. त्यावर दाबा. ते दाबायचं परत ना. ते नाही खाली. या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. एक बॉल पडू द्या. यावेळेस मात्र जोरदार फटका. कव्हर्स मध्ये मारलेला हा फटका यावेळेस मात्र एक धाव देऊन जातोय. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 5. यावेळेस मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता
प्रयत्न या ठिकाणी पूर्णपणे बसतोय आणि चेंडू मात्र जातोय गलीच्या दिशेने. या दरम्यान चेंडू सीमारेषेजवळ पोहोचतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते सीमारेषेजवळ. या दरम्यान किती काढल्या 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 7. अद्याप 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 45 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र 1 धावेने धावसंख्येत भर पडते. तर धावसंख्या होते 8. अखेरचा चेंडू बाकी. यावेळेस मात्र कडकडीत फटका थेट जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. या अखेरच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी पृथ्वीराज गुरव याने षटकार खेचलाय आणि धावसंख्येत मात्र जोरकस वाढ केली. तर या 6 धावेने मात्र या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 14. या धावसंख्येवर 1 षटकाच्या समाप्तीनंतर कुडाळकर 11 या संघाची धावसंख्या आहे बिनबाद 14. क्या बल्लेबाजी कर रही है यहाँ पर पृथ्वी गुरव. गेंदबाजी अच्छी थी लेकिन अंतिम गेंद पर यहाँ पर छक्का लगाकर ये मैच को थोड़ा सा स्कोर का रन रेट आगे बढ़ा चुके हैं. और गेंदबाजी के लिए फिर से एक बार शिवरुद्रा. पृथ्वी गुरव इतनी अच्छी फील्डिंग भी कर लेते हैं, उतनी अच्छी बल्लेबाजी भी कर लेते हैं. लगभग हर मैच में 10 या 20 रन बचाते हैं. अभी भी तो एक अच्छा फील्डर से नाम से पहचाने जाने वाले पृथ्वी गुरव. बहुत अच्छा शॉट. यहाँ पर गेंद जाती हुई सीधा टप्पा टप्पा 4 रन. बहुत अच्छी यहाँ पर बल्लेबाजी करते हुए. फुलटास गेंद आप डालोगे तो खामियाजा भोगतना ही पड़ेगा. पहली गेंद पर चौका लगा दिया आदि जी ने. देखिए कितनी अच्छी प्लेसमेंट, बहुत अच्छी फील्ड यहाँ पर. बढ़िया एफर्ट यहाँ पर. सूरज पाटील एक छोटा खेळाडू आहे मित्रांनो. इतकी सुंदर फिल्डिंग केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सूरज पाटील साठी. बहुत अच्छी गेंद यहां पर और उतनी अच्छी फील्डिंग करते हुए यहां पर अच्छी गेंदबाजी. उड़ा दी गेंद सीधा हाथों में और ये लपक लिया कैच. करना चाह रहे थे मारुति लेकिन हो गया गणपति. अच्छा यहाँ पर स्ट्रेट ड्राइव करते हुए 1 रन पूरा कर दिया धुशन के प्रयास में. उतनी अच्छी फील्डिंग जादू की यहाँ पर और 2 रन पूरा कर दिए. यहाँ पर राकेश चनाले बेहतरीन फील्डर है, बेहतरीन बल्लेबाज है, बेहतरीन गेंदबाज है. एक इस खिलाड़ी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए
कितना गेंद कवर कर दी यहां पर। फिर से एक बार शॉट मार के हट बोले। कौन सा शॉट मारना चाहते थे ये पता नहीं अभी मुझे। 2 ओवर के बाद स्कोर बोर्ड लगभग पहुंचा है 23 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली आवाज दे रहे हैं सचिन जी। तर 36 चेंडूमध्ये या ठिकाणी 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते कडाळकर 11 या संघाला 2 षटकामध्ये 1 बाद 23 अशी धावसंख्या झाली. 36 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील सगळ्यात निचंकी स्कोर म्हणावा लागेल या ठिकाणी. 52 अशी धावसंख्या उभी राहिली. तर राकेश चनाळे पॅव्हलिन यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना करतोय तो श्रेयश पाटील. 36 चेंडू 30 धावा. यावेळेस मात्र गलीच्या दिशेने मारलेला हा चेंडू जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 24. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये हे टाकलेला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र उजव्या यष्टीवरचा हा बाहेर जाणारा चेंडू यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी करताना राकेश चनाळे आपल्या संघासाठी एक फिरकी गोलंदाज मी आता समालोचन करतोय. सनी जगन्नाथ पेट गोष्टी मातंग वसा 2 नंबर घरात 2 कुत्रे जुलियन चप्पे. सुंदर असा सामना बघायचा. दोन्ही संघ तुल्यबळ. गो गो गो. हा 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 अंकल हात वरती करायचा. दोन्ही संघ तुल्यबळ. बघूया बाजी कोण मारता येते. हार घे हे थांब हल. अरे वा सासू मेली खोकून जावा आयला 90 टाकून चौकार मारत होता. हे गुडघ टेकून पण डाव फसतोय आणि कुत्र लोळतोय. हर घे. सुंदर असा षटकार. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार सुंदर अशी फलंदाजी करताना पृथ्वीराज गुरु आपल्या संघासाठी सगळ्या इथं जमलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. 2000 कमिटी 25 वडगाव प्रीमियर लीग यांच्यातर्फे. चला बघूया पुढचं ओव्हर कोण घेऊन. स्कोर सांगायचा आहे सर. 1 बाद 32 अशी धावसंख्या आहे. तर अखेरच्या 30 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 30 चेंडू 21 धावा. 30 चेंडू 21 धावा असं सरांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं आहे बघूया कोण जिंकतंय ते. जमलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि प्रेक्षकांचंही. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा जोरकस फटका जोपर्यंत फील्ड केला जातोय. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय आणि या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. गोलंदाजी साला तो सूरज पाटील. सुंदर असा सामना बघायला मिळतोय या 7व्या दिवसातला शेवटचा सामना. वा 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 श्रेयश पाटील. श्रेयश पाटीलच्या सुंदर असा बॅट मधून ह्या 2 धावा
आई मळ्या माता मला म्हणली गोलिकत बुक्की टिंगूला आणला आणि आई मळ्या माताच्या नावानं चांगलं गोलिकत बुक्की टिंगूला आली मान आली XY झलकी आरकी झलक्यू सुंदर अशी फिल्डिंग करतो राकेश सनाळे गो 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 बाद में तर सनी दबडे या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनोरंजन करताना धन्यवाद सनी सर. सनी माळी हो. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू मात्र जातोय लेग साईडच्या दिशेने. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव. तर जी आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी ती 26 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पंकज आवटे माईकशी संपर्क साधा घरातली बोल. अच्छी गेंदबाजी करते हुए ये बंदा बहुत अच्छी गेंदबाजी कर रही है. यहाँ पर सनी दबडे ने थोड़ा मनोरंजन किया आहे. आई मरी माता एसक्यू झेडक्यू क्यू क्यू काय अतिशय सुंदर असं मनोरंजन करून सनी दबडेने आमचं 5 मिनिटं आमच्या 2 कॉमेंटेटरना थोडीशी विश्रांती दिल्याबद्दल त्याचं मनापासून स्वागत आहे. पंकज आवटी क्या गेंदबाजी कर रहा है ये बंदा, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर. बढ़िया गेंदबाजी करते हुए सूझबूझ के साथ गेंदबाजी करते हुए. चलिए देखते हैं अगली गेंदबाजी कौन करेगा. यहां पर 24 गेंदें 17 रन की जरूरत. चला सामना सुरू करायचा आहे. इनफॅक्ट प्लेयर येतोय. नाव काय? विजय. 110च्या स्पीडने विजय आत येतोय. धन्यवाद. उड़ा दिया गेंद. पृथ्वी नाम है पृथ्वी. जैसे पृथ्वी गोल घूमती है वैसे गोल घुमा दिया है छक्का. बहुत लंबा 6 यहां पर. जरूरत यहां पर. उड़ा दिया गेंद. यहां पर 1 रन पूरा कर दिया. दूसरे रन के प्रयास में श्रेयस भागते हुए और ये 2 रन का इजाफा. 30 रन पूरा करते हैं क्या देखते हैं. लेकिन पृथ्वी ने कहा रुक जा, मैं नहीं भागना चाहता हूं. आ गए हैं फिर से एक बार सनी. आमचे मोठे बंधू लल्लन यांचंही मनपूर्वक आभार. भाऊ असा आहे त्याचा आवाजही सुंदर आहे आणि सुंदर अशी कॉमेंट्री करते तो. बघूया शिवरुद्र सुतला दुसरा बॉल. अरे वाह 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 वाह. इसे बोलते हैं पृथ्वी ग्रो. पृथ्वी गोल पृथ्वी ग्रो म्हणजे पी गो. हा गो गो. सर आपले 1 नंबर हात वरती करायचा प्लीज जरा. सर 1 नंबर. धन्यवाद सर. अरे वाह वाह वाह. इसे बोलते हैं चौका. गो गो गो. हा 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 हा.